तुम्हाला जर तुमच्याकडे कुठल्या कुर्तीज हव्या आहेत हे जाणून घ्यायचं असेल आणि कुठल्या कुर्तीजचा तुमच्याकडे साठा हवा आहे, मस्ट हॅव आहेत कुठल्या कुर्तीज हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मी या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही तुमची कुर्ती कशी स्टाईल करू शकता, कुठलं फॅब्रिक तुमच्या कुर्तीमध्ये हवं, कुठला रंग हवा, तुम्ही ती कुर्ती घालून कसं नटू शकता आणि कुठल्या कुठल्या ओकेजन्सला ती कुर्ती घालून जाऊ शकता हे सगळंच सांगणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की पहा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन, ब्युटी, नवीन चांगल्या सवयी लावणं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटेन्शनल लिव्हिंग अशा बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर का हा सब्जेक्ट आणि हा टॉपिक तुम्हाला इंटरेस्ट करत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, व्हाईट अँड ब्लॅक कुर्ती। पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि काळ्या रंगाची कुर्ती तुमच्याकडे असायलाच पाहिजे असं मला वाटतं। ही कुर्ती तुम्ही ऑफिसला घालू शकता, कॉलेजला घालू शकता, किंवा कुठलं प्रेझेंटेशन आहे इम्पॉर्टंट ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये तेव्हा घालू शकता, कुठला तरी इंटरव्ह्यू देताय तेव्हाही घालू शकता। तसंच तुम्ही फन गेट टुगेदर मित्रमैत्रिणींना भेटताय तेव्हा असं छान स्टाईल करू शकता तुमची पांढरी किंवा ब्लॅक कुर्ती। खूप सुंदर, खूप नाजूक, खूप फेमिनाईन दिसते ही कुर्ती आणि अशा कुर्ती तुमच्याकडे नक्कीच हव्या। आता तुम्ही पांढरी किंवा काळी ही कुर्ती कुठल्या मटेरियलमध्ये घ्यावी तर चिकनकरी मटेरियल जे असतं ते किंवा लखनवी जे मटेरियल्स असतात ना ते खूप सुंदर दिसतात अशा पांढऱ्या कुर्तीजमध्ये। कॉटनचं असेल तर खूप उत्तम, ते हवेशीर असतं, छान, तुम्हाला कधी गरम होणार नाही आणि पटकन घातलं की ते कसंही कुठेही वावरता येतं, फ्लेक्झिबल असतं, त्यामुळे खूप सॉफ्ट मटेरियलचं लखनवी कुर्ता खूप खूप सुंदर दिसतो। नक्की चिकनकारी कुर्ती तुमच्याकडे एक तरी असावी, पांढरी किंवा काळी। तुम्ही पांढरी कुर्ती ऑल व्हाईट करून पण घालू शकता, म्हणजे पांढरी कुर्ती घालायची, त्याच्या खाली पांढरी सिगरेट पॅन्ट घालायची किंवा लेगिंग्स घालायची आणि छान पांढरी ओढणी घालायची त्याच्यावर, खूप सुंदर असं ऑल व्हाईट लुक येतो। आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावर ऑक्सिडाइज्ड सिल्वर इयरिंग्स जे असतात ते घालू शकता, कानातले, गळ्यातलं घालू शकता ऑक्सिडाइज कलरचं आणि छान बांगड्या घालू शकता, परत सँडल मॅचिंग घालू शकता आणि पर्स घेऊ शकता। ही असा एक अख्खा लुक तुम्ही इमॅजिन करू शकतच असाल। खूप सुंदर दिसतो, खूप रॉयल दिसतो आणि कुठेही जाताना तुम्ही जरी पूजेला गेलात तरीही तो छान दिसेल किंवा तुम्ही कुठल्या फंक्शनला पटकन जात असाल तरी खूप छान दिसेल, असा लुक खूप सुंदर दिसतो किंवा ऑफिस पार्टीजमध्ये पण खूप छान दिसतो। काळी किंवा पांढरी कुर्ती अजून एक स्टाईल करायची पद्धत म्हणजे त्याच्यावर छान मस्तपैकी रंगीबेरंगी ओढण्या घेऊ शकता तुम्ही। पिवळी ओढणी, छान मस्टर्ड येलो असतो तो, किंवा लाल, मॅजेंटा पिंक असतो तो, निळा कलर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ओढण्या तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या कुर्तीवर घालू शकता। खूप सुंदर दिसतो तो लुक, की अशी वेगळ्या कलरची ओढणी आणि आत असा सटल कलरचा पांढरा किंवा ब्लॅक कुर्ता आहे किंवा कुर्ती आहे आणि खाली लेगिंग्स आहे त्याच कलरची किंवा सिगरेट पॅन्ट आहे, तो खूप सुंदर दिसतो असा लुक। आणि त्याप्रमाणेच तुम्ही जसं जसं ओढणी चेंज करता तसं तसं तुमचा लुक चेंज होतो, बदलतो आणि नवीन नवीन लुक्स तुमचे तयार होतात। तर त्याचबरोबर तुमची ओढणीचा जो कलर आहे त्या रंगाचे किंवा त्याच्या आजूबाजूच्या रंगाचे तुम्ही कानातले घालू शकता। म्हणजे जर का तुमचा सपोज गुलाबी रंगाची ओढणी असेल तर गुलाबी सिल्वर असे कानातले असतील तर तसे घालू शकता। पिवळ्या रंगाची ओढणी असेल तर पिवळ्यावर गुलाबी कलर पण जातो, पिवळ्यावर पिवळा कलर पण जातो। खूप सुंदर, खूप रॉयल असं दिसतं हे आणि वेगवेगळ्या ओढण्या घातल्या की वेगवेगळा लुक तयार होतो। तसंच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा कारण 2 एक्स्ट्रा टिप्स देणार आहे मी ह्याच 5 बरोबर। पॉइंट नंबर 2, व्हायब्रंट कलर कुर्ती। आता एक सुंदर व्हायब्रंट कलरची कुर्ती तुमच्याकडे नक्कीच असावी असं मला वाटतं। व्हायब्रंट कलर म्हणजे काय तर ह्यू आणि सॅच्युरेशन जे रंगातले घटक असतात ते त्या व्हायब्रंट कलर्समध्ये थोडे जास्ती असतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांना पटकन असं एक दिसून जातो बघा कलर, किंवा असं डोळ्यात येतो कलर, जे चांगल्या पद्धतीने डोळ्यात येतो तर तो खूप सुंदर दिसतो। आणि व्हायब्रंट कलरच्या कुर्त्या खूप सुंदर एथनिक दिसतात आणि असं छान तुम्ही ड्रेसअप झालायत, नटून गेलायत असं वाटतं। हा कलर खूप फ्रेश दिसल्यामुळे तुम्ही मेकअप केलाय नाही केलाय तरीही खूप छान दिसणार आहात नक्कीच। असा रंग म्हणजे मस्त एक पिवळा रंग फ्रेश जो असतो तो, किंवा मस्त एक मॅजेंटा पिंक असतो तो, किंवा चांगला असा गुलाबी फ्रेश पिंक असतो, मस्त उठून दिसणारा एक निळा रंग असतो बघा, रॉयल ब्लू म्हणतात त्याला, तो, किंवा छान आंबा कलर, केशरी कलर असतो तो, आणि अजून एक कलर म्हणजे पोपटी हिरवा कलर, तोही खूप सुंदर दिसतो। आता मटेरियल कुठलं हवं अशा कुर्तीचं तर प्युअर सिल्क मटेरियल असेल तर खूप सुंदर, तो कलर अजूनच उठून दिसतो कारण प्युअर सिल्कला एक आतूनच खूप शाईन असतो। तसंच अशा कुर्तीजला डिझाईन हवी छान, गळ्यापाशी जशी अशी आहे तशी हवी किंवा बाह्यांना हवी डिझाईन, खूप सुंदर दिसतात अशा कुर्तीज, तुम्ही इमेजेसमध्ये पाहतच असाल। अशा कुर्तीजवर त्याच रंगाची जी पॅन्ट आहे ती घालायला पाहिजे असं मला वाटतं, कारण का तो एक सेट तयार होतो। म्हणजे सपोज गुलाबी रंग तुमचा वरचा असेल तर गुलाबीच पॅन्ट, किंवा पिवळा रंग वरती असेल तर पिवळी पॅन्ट, पॅन्टमध्ये तुम्ही सिगरेट पॅन्ट घालू शकता किंवा लेगिंग्स घालू शकता, पण जास्तीत जास्त सिगरेट पॅन्ट्स छान दिसतील कारण का त्या थोडा रॉयल लुक देतात। आणि एक ओढणी घेतलीये त्याच रंगाची ओढणी पण घालू शकता किंवा थोड्या वेगळ्या रंगाची पण ओढणी घालू शकता, ऑपोजिट कलरची ओढणी घालू शकता,
त्यामुळे तो अख्खा लुक ट्रेडिशनल होऊन जातो ओढणी सपोज घातली तर, आणि ओढणी घातली तर तुम्ही लग्नाला पण जाऊ शकता छान, किंवा कुठली मस्त पूजा आहे तुमच्या घरी त्याच्यात तुम्ही छान नटू शकता. तर हा रंग आणि हा जो सेट आहे तो खूप सुंदर दिसतो. त्याचबरोबर ज्वेलरी कुठली घालू शकता तर तुम्ही कॉपर ज्वेलरी घालू शकता किंवा गोल्ड ज्वेलरी घालू शकता अशा ड्रेसेसवर. जनरली भारतीय लोकांना गोल्डन ज्वेलरी खूप छान दिसते, कारण का त्यांचा चेहरा वॉर्म अंडरटोनचा असतो, त्यामुळे त्या रंगाची ज्वेलरी तुमच्यावर खूप छान दिसेल आणि ह्या ड्रेसेसवर तर अजूनच उठून दिसेल, कारण का हे सगळे रॉयल कलर्स आहेत. जर तुम्हाला ऑफिसला जायचंय, कॉलेजला जायचंय तर फक्त लेगिन्स आणि कुर्ता घातला तरी तो खूप छान दिसेल, सिंपल लुक असेल. आणि छोटेसे इयरिंग्स घालायचे, स्टोन इयरिंग्स म्हणतात किंवा टॉप्स म्हणतात तसे घालू शकता किंवा रिंग्स घालू शकता. जास्ती नटायचं पण नाही, पण ऍट द सेम टाइम तुम्ही त्या रंगाची जी कुर्ती घातली त्यामुळे तुमचा एक चेहरा जो तुकतुकीत वाटेल तो खूप छान दिसेल. पॉइंट नंबर 3, पेस्टल कलर कुर्ती. शांत, सौम्य आणि सुटसुटीत असा कलर आहे पेस्टल, जो खूप सुंदर सटल दिसतो, खूप शांत दिसतो, डोळ्यांना खूप सौम्य दिसतो. अशा रंगाची कुर्ती, पेस्टल रंगाची कुर्ती तुमच्याकडे नक्कीच असावी. त्यामध्ये ऑपोजिट टू व्हायब्रंट कलर्स, त्याच्यात ह्यू आणि सॅच्युरेशन जे रंगातले घटक असतात ते थोडे कमी असतात, त्यामुळे ती डोळ्यात पटकन येत नाही, म्हणून ती शांत कलर असतो तो पेस्टल कलर जो आहे तो. आणि त्याचबरोबर असा पेस्टल कलर तुम्ही कॉलेजला, क्लासला, ऑफिसला घालू शकता. ऑफिस फंक्शन्सला नाही, पण ऑफिस डेली वेअर साठी खूप छान असेल हे. कुठली मीटिंग असेल तरी खूप सुंदर दिसेल, खूप सटल दिसेल, डोळ्यात येणार नाही अख्खा कलर हा. अशामध्ये हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी कलर, जांभळा कलर, ह्या सगळ्या कलर्समध्ये पेस्टल कलर्स येतात. त्याचा सौम्य भाग येतो, म्हणजे लाईट कलर्स तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये लाईट कलर्स असल्यामुळे खूप कम्फर्टेबल वाटतात ते. आणि त्याचबरोबर पेस्टल कलरची जी कुर्ती आहे ती तुम्ही कॉटनच घ्यायला पाहिजेत. कॉटन घेतलीत की म्हणजे ती कम्फर्टेबल असते, तुम्ही कसंही वावरू शकता आणि दिवसभर तुम्ही कॉलेजेसला, ऑफिसला बाहेर असता, त्यामुळे ती खूप कम्फर्टेबल असणारी कुर्ती. त्याचबरोबर त्याच्या खाली तुम्ही जीन्स पेअरअप करू शकता किंवा लेगिन्स पेअरअप करू शकता. सिगरेट पॅन्ट बहुतेक वेळा या कुर्तीजवर जाणार नाही, कारण का ही कुर्ती जी आहे ती कॉटनची छान मऊ असते. आणि त्याचबरोबर तशी लेगिन्स घेतली किंवा जीन्स घेतली ती जास्ती छान दिसेल. अशा कुर्तीजवर जीन्स घालणार आहात तर त्याच्याबरोबर तुम्ही कॅज्युअल शूज पण घालू शकता किंवा छान कुठले तरी मोजडी घालू शकता. खूप सुंदर दिसतील, खूप कम्फर्टेबल असेल हे. आणि त्याचबरोबर तुम्ही कानातले म्हणजे रिंग्स घालू शकता, कुठले तरी गोल्ड रिंग्स असतील किंवा सिल्वर रिंग्सच्या कानातले असतील असे घालू शकता, किंवा सिंपल काहीच नाही घातलं तरी चालेल. छोटीशी टिकली पण क्यूट दिसेल ह्याच्यावर. आणि तुम्ही घड्याळ घातलायत म्हणजे तो अख्खा एक कॉलेज लुक किंवा ऑफिस लुक क्रिएट होईल. आता तुम्हाला असं करायचं असेल की हीच कुर्ती घालून तुम्हाला रात्री कुठल्या तरी छोट्याशा फंक्शनला जायचं किंवा छोटीशी पूजा ठेवली आहे कुठल्या तरी दुपारी, अशा वेळेस तुम्ही असं करू शकता की ही कुर्ती जी घातली ती त्याच्या खाली लेगिन्स घाला आणि कानातले किंवा गळ्यातलं किंवा बांगड्या ह्या सगळ्या थोड्या जास्ती घाला. म्हणजे कानातलं थोडं मोठं घालू शकता, मग गळ्यातलं थोडंसं नाजूक घालू शकता, मग परत बांगड्या थोड्या घालू शकता, मग टिकली लावू शकता. पॉईंट नंबर 4, ट्रेडिशनल ड्रेस. कधी कधी असं होतं बघा की आपल्याला ह्या फंक्शनला जायचं आहे पण साडी नेसावीशी वाटत नाहीये, किंवा त्यानंतर आपल्याला पुढे परत ऑफिसला पण जायचं, त्यामुळे साडी अख्खी कॅरी नाही करता येणार आहे. तर काय करायचं, ते एक ट्रेडिशनल ड्रेस असा असावा तुमच्याकडे जो साडीचाच कलर आहे, साड्यांच्या कलर्स मधलाच ट्रेडिशनल ड्रेस आहे. म्हणजे कुठला, तर पिवळा असू शकतो, हिरवा असू शकतो, छान बांगड्यांचा कलर आहे तो, किंवा लाल असू शकतो, पिंक असू शकतो, मॅजेंटा पिंक असतो तो, किंवा जांभळा असू शकतो, असं रॉयल जांभळा कलर. तर असे कलर्सचा ड्रेस जो आहे ट्रेडिशनल ड्रेस तो तुमच्याकडे एक तरी असावा. म्हणजे तुम्ही साडी नेसून नाही गेल्यात पण तेवढ्याच इम्पॅक्टचा तो ड्रेस घालून गेल्यात त्याच कलर्समध्ये, तो खूप सुंदर दिसेल तो. अनारकली फॅशनचे ड्रेसेस असतील किंवा पैठणी ड्रेसेस असतात बघा की साडी सारखेच ते दिसतात, तर असे ड्रेसेस खूप सुंदर दिसतील. पॉलिश सिल्क, प्युअर सिल्क अशा मटेरियल्समध्ये हे ड्रेसेस खूप उत्तम दिसतील. म्हणजे ते सबस्टिट्यूट ऑफ साडीज असल्यामुळे प्युअर सिल्क जास्ती छान दिसेल, त्याला रॉयल एक लुक असेल, शायनी एक लुक असेल, त्याचबरोबर ते रॉयल कलर्स असतील साडीचे. असे ड्रेसेस तुम्ही ऑफिस दिवाळी पार्टीज पासून ते लग्नापर्यंत, साखरपुड्याला कुठेही घालू शकता. हल्ली अशी फॅशन आली आहे की मोनोक्रोम घालायचं, म्हणजे जे टॉप टू बॉटम आहे तो सेम कलर यायला पाहिजे, म्हणजे पिवळा असेल, गुलाबी असेल, आणि त्यावर असे मोठे इयरिंग्स घालायचे, मोठे कानातले घालायचे, छान गळ्यात घालायचं आणि बांगड्या घालायच्या त्याच रंगाच्या, अशी एक फॅशन आलेली आहे. त्याचबरोबर तुमचा ड्रेस जो आहे तो सेम कलरचा आहे पण ओढणी कुठल्या तरी वेगळ्या कलरची आहे, अशी ही फॅशन आपल्याला दिसून येते. मग त्यामुळे ही खूप सुंदर दिसतील असे ड्रेसेस. अशा ड्रेसेसवर तुम्ही लो बन घालू शकता किंवा जे केस आहेत ते अर्धवट सोडू शकता आणि इथे एक छान फूल लावू शकता किंवा गजरा घालू शकता. खूप सुंदर दिसेल आणि खूप असं फेमिनाइन, एथनिक दिसेल. पॉइंट नंबर 5, जॉमेट्री और फ्लोरल प्रिंट कुर्ती. डेली वेअर आणि कॅज्युअल कुर्ती अशी ही कॉटनची कुर्ती आहे. प्रिंटेड जॉमेट्री फिगर्स किंवा फ्लोरल फिगर्स जे आहेत ते असल्या या कुर्तीवर, तर खूप सुंदर दिसते ही कुर्ती आणि पटकन कॅज्युअली तुम्ही कुठेही घालू शकता, मैत्रिणी मित्राला भेटायला घालू शकता, किंवा पटकन काही ऑफिसला सापडत नाही आणि ही कुर्ती तुम्ही घालून गेलात तर अशी कुर्ती खूप कॅज्युअली तुम्ही कधीही घालू शकता. खूप गोड आणि साध्या दिसणाऱ्या या कुर्तीज आहेत आणि ते तशाच असल्या पाहिजेत. म्हणजे ते कॉटन मध्ये असतील आणि तो एक छान व्हाईट कलरची जरी कुर्ती असेल
त्याच्यावर छान मोठे मोठे फ्लावर्स असतील किंवा कुठल्या तरी वेगवेगळ्या रंगाची कुर्ती असेल, निळी असेल, लाल असेल, पिवळी असेल तरी खूप छान दिसतील. छोटे छोटे फ्लावर्स असतील त्याच्यावर, छोटी छोटी फुलं आहेत किंवा जॉमेट्री शेप्स आहेत त्याच्यावर, तर अशा कुर्तीज खूप सुंदर दिसतात. ही अशी जी कुर्ती आहे ती तुम्ही जीन्सवर घातलीत तर उत्तमच आहे किंवा लेगिन्सवर पण तुम्ही घालू शकता. एक युनिव्हर्सली व्हाईट किंवा ब्लॅक लेगिन्स आपल्या घरी असतेच आणि त्याच्यावर तुम्ही कॅज्युअल शूज पण घालू शकता, कुठले वेगळे सँडल्स पण घालू शकता आणि एक जॅकेट पण घालू शकता. हल्ली कुर्तीजवर जॅकेट घालण्याची पण फॅशन खूप दिसते आपल्याला, तर तुम्ही असंही करू शकता. अशा 1-2 कुर्तीज तुमच्याकडे असतील आणि उशीर झालाय आपल्याला ऑफिसला किंवा कॉलेजला, तर पटकन कपाट उघडून ती एक कुर्ती घेतली की झालं. अशा कुर्तीमध्ये चॉकलेटी रंग आणि पीच रंग खूप सुंदर दिसतो. तर अशा या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज आहेत ज्या तुमच्याकडे नक्कीच हव्या. आता मी म्हणल्याप्रमाणे 2 एक्स्ट्रा टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला देऊ इच्छिते. पॉइंट नंबर 1, जर तुमच्या ड्रेसच्या कुर्तीचं मटेरियल किंवा डिझाईन जे आहे ते खूप लाऊड असेल, म्हणजे खूप गॉडी असेल, खूप वेगवेगळ्या परीने अख्खं टॉप टू बॉटम डिझाईनने भरलं असेल, तर तुम्ही जी ज्वेलरी आहे म्हणजे कानातले, गळ्यातले, बांगड्या जे काही आहेत ते खूप सटल, सौम्य घालायला पाहिजेत. म्हणजे अख्खा लुक जो आहे तो झगामगा मला बघा होणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला अख्खा लुक पुट टुगेदर म्हणजे सगळं एकत्र आलाय असं दिसेल. पण त्याचबरोबर तुमचं जर का पेस्टल कलरची कुर्ती असेल, म्हणजे लाईट कलरची कुर्ती असेल थोडीशी आणि इतकी डिझाईन नसेल त्यावर, तर तुम्ही नक्कीच मोठे कानातले घालू शकता, त्याच्यावर छान बांगड्या घालू शकता, म्हणजे अजून ते लाऊड व्हायचा ट्राय करेल आणि तो पुट टुगेदर आणि एकत्र येईल. पॉइंट नंबर 2, जर का तुमच्या कुर्तीचा गळा जो आहे तो खूप डीप असेल किंवा तो खूप असा मोकळा मोकळा असेल, तर तुम्ही नक्कीच तुमच्या गळ्यात काहीतरी घालायला पाहिजे. चोकर घातलं तर खूप असं छान इथे चोकर दिसतं आणि ते खूप सुंदर दिसतं, त्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तो उजळून येतो. त्याचबरोबर तुम्ही एवढं लोंबतं गळ्यातलं पण घालू शकता, तेही खूप सुंदर दिसेल त्याच्यावर. ह्याने एक तुमचा चेहरा जो आहे तो उजळून येईल. पण असं पण आहे की तुमचा जर का कुर्तीचा गळा आहे तो बंदिस्त असेल, म्हणजे इथपर्यंत अगदी आलेला असेल, तर त्यावर तुम्ही कुठलंच गळ्यातलं न घातलेलं जास्ती छान दिसेल. पण तुम्हाला जर का मेकअप करायचा आहे किंवा थोडंसं नटायचं असेल, तर तुम्ही इयरिंग्स जे आहेत, कानातले जे आहेत, ती थोडी जास्ती मोठी घालू शकता. जर का तुमचा मोकळा गळा आहे आणि तुम्ही गळ्यात घातलं असेल काहीतरी, तर कानातले जी आहेत ती थोडी छोटी घातली तर जास्ती छान दिसेल. म्हणजे दोन्हीही मोठं मोठं असं चांगलं नाही दिसणार. तर ह्या 2 टिप्स आहेत माझ्या तुमच्यासाठी. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मला खूप मजा आली हा व्हिडिओ क्रिएट करताना. अशाच वेगवेगळ्या विषयांवर, फॅशन, ब्युटी, असं कुठल्या विषयावर तुम्हाला काही माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमची वाट बघते कमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू सो मच फॉर स्टिकिंग अराउंड आणि नक्की सबस्क्राईब करा. लव्ह यू.